कपडे सुद्धा देण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पालावर जाऊन दिवाळी साजरी करा असा संदेश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलाय आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी सुद्धा आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्या समवेत फराळ वाटप करा, फटाके वाजवा आणि आदिवासींच्या जीवनामध्ये सुद्धा दिवाळी आनंदानं कशी होईल याची काळजी घ्या। आणि म्हणून आज आम्ही सारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या आदिवासी पाड्यांवरील सगळ्या नागरिकांना एकत्र करून त्यांना फराळ वाटप करतोय, मुलांना फटाके वाटप केलंय आणि त्या ठिकाणी आज भाऊबीज आहे। बहिणींना तर आमच्या घरी जाऊन भाऊबीज करून आलो, परंतु आज माझ्या आदिवासी भगिनी आहे, आदिवासी माता आहेत, त्यांच्या बरोबर सुद्धा भाऊबीज करण्याचं आज पुण्याचं काम आमच्या हातून झालं। आज आदिवासीने आम्हाला ओवाळलं, इथल्या महिला कर्मचाऱ्यांनी ओवाळलं आणि हेही आमच्यासाठी खूप आनंदाचं आहे, आम्हाला काम करायला प्रोत्साहन देणार आहे। आणि म्हणून गेली अनेक वर्ष 14-15 वर्ष मी आदिवासी या पाड्यांवर असा कार्यक्रम घेत असतो। वाढदिवसानिमित्त असेल, वेगवेगळे सामाजिक उपक्रम सातत्यानं आदिवासींसाठी आम्ही करत असतो, कारण खऱ्या अर्थानं हा उपेक्षित समाज आहे, आज मागासलेला समाज आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळावा हा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीनं या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर सुद्धा एका आदिवासी भगिनीची त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि या आदिवासी समाजाचा त्या ठिकाणी सन्मान आहे। आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना ज्या संवेदना या ठिकाणी आदिवासी समाजाप्रती आहेत त्या खरोखर अतिशय मनापासून आहेत आणि म्हणून त्यांचे कार्यकर्ते आज आम्ही आदिवासी पाड्यांवर अशा प्रकारे दिवाळी साजरी करतो।